मंडळी, येत्या 20 मार्च 2026ला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आला आहे। मग आपल्या घरामध्ये आपण प्रगट दिन साजरा करणार आहोत। प्रगट दिनासोबतच आपल्याला महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे। आता नैवेद्य अर्पण करायचं आहे तर नैवेद्य महाराजांना कसा दाखवावा हे जर तुम्हाला माहिती नसेल तर चला आज जाणून घेऊ। मंडळी, सर्वप्रथम आपण जो नैवेद्याचा ताट तयार केला आहे ते करायचं आहे। त्या ताटामध्ये आपल्याला पिवळ्या रंगाचा एक तरी गोड पदार्थ ठेवायचा आहे। तुम्ही पुरणाची पोळी किंवा लाडू ठेवू शकतात। त्यानंतर त्या नैवेद्यावर आपल्याला एक तुळशी पत्र ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण महाराजांच्या पुढे जो नैवेद्य ठेवणार आहोत त्याच्या खाली आपल्याला पाण्याचे एक चौकोन तयार करायचं आहे आणि त्यावर आपण जो नैवेद्य तयार केला आहे तो ठेवायचा आहे। त्यानंतर नैवेद्यावर तुळशी पत्र घेऊन पाणी शिंपडायचं आहे आणि पुढील मंत्र म्हणायचा आहे। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा असे म्हणत श्री स्वामी समर्थ महाराजांना हा नैवेद्य अर्पण करायचा आहे। त्यानंतर धूपदीप आपल्याला ताटाभोवती 3 वेळा अर्धचंद्राकृती ओवाळायचा आहे। त्या रंगाची एक तरी गोड मिठाई, पेढा किंवा पुरणपोळी किंवा लाडू ठेवायचा आहे आणि हा नैवेद्य आपल्याला अगदी श्रद्धेने मनोभावे श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचा आहे। त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला ते ताट एखादा तास तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो नैवेद्य आपण अर्पण केला होता तो सर्वांनी घरात प्रसाद म्हणून खायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करायचा आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।